बाम्बू यह एक घास का नमूना है। घास की तरह बाम्बू में कीड़े लगना व खराब होने के दोष पाए जाते हैं। इस पृष्ठभूमि पर जीरो डिफेक्ट यानी बाम्बू उत्पादन में किसी भी प्रकार का दोष न रहे और जीरो इफेक्ट यानी पर्यावरण पर परिणाम न हो, इस तत्व अनुसार बाम्बू का विकास किया जाना चाहिए व बाम्बू प्रक्रिया उद्योग में राज्य को आगे बढ़ाने का विचार वित्त नियोजन व वन मंत्री तथा पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने व्यक्त किए। वन विभाग की ओर से शाश्वत विकास व जीवन यापन के लिए बाम्बू का उपयोग, इस विषय पर एनडी होटल में आयोजित चर्चा सत्र के उद्घाटन अवसर पर वे बोल रहे थे। विधायक नाना श्याम कुले, महापौर राखी कंचरलावार, एडवोकेट संजय धोटे, मुख्य वन संरक्षक संजय ठाकरे, कीर्ति कुमार भांगड़िया, प्रधान वन संरक्षक अनिल कुमार सक्सेना, दिल्ली के विकास आयुक्त एसके विश्वास इस दौरान उपस्थित थे। बाम्बू एक कल्पवृक्ष है, ऐसा कहते हुए श्री मुनगंटीवार ने कहा कि चीन में खाने से लेकर इमारत बनाने में बाम्बू का प्रयोग होता है। हमारे देश में भी बाम्बू का सभी उपयोग हो, इसके लिए शासन प्रयत्न करेगा। बेहतर रोजगार देने की क्षमता बाम्बू में होने से चीचपल्ली में बाम्बू प्रशिक्षण व संशोधन केंद्र उभारने का निर्णय लिए जाने की बात उन्होंने कही। इस दौरान बाम्बू हस्तकला पुस्तक, वन विभाग की ओर से तैयार किए गए घड़ी पुस्तिका व जानकारी बुकलेट का विमोचन पालक मंत्री व उपस्थितों के हाथों किया गया। साथ ही बाम्बू से निर्मित हस्तकला की प्रदर्शनी रखी गई थी, जिसका उपस्थितों ने मुआयना किया। कार्यक्रम में वन अधिकारी व नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। एक अतिशय महत्त्वाचा शासनाचा निर्णय आपल्या समोर पुन्हा एकदा सांगू इच्छितो की दिनांक 4/12/2014 रोजी महाराष्ट्र शासनाने अत्यंत दूरगामी असे बांबूचे नवे धोरण अंगीकारून चंद्रपूर सारख्या विपुल जंगल संपत्ती असलेल्या या आमच्या जिल्ह्यामध्ये जिथे बांबूवर आधारित बुरड समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यांची उपजीविका नव्हे तर त्यांना भविष्यात आर्थिक संपन्नता, इव्हन इथे पर्यटन विकास सारखे दूरदृष्टीने चालना देणाऱ्या दृष्टिकोनातून चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापण्याचा निर्णय शासनाने तेव्हा घेतला। हा आमच्या वन विभागाच्या तरी इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण व मूलभूत असा निर्णय असून आजपर्यंत स्किल डेव्हलपमेंट किंवा कौशल्य विकासासाठी असे संपूर्ण एक नवीन संस्था निर्माण करण्याचा माझ्या माहिती तरी हा पहिला प्रयत्न आहे आणि त्यामुळे अर्थातच त्याला भरभक्कम असे आर्थिक पाठबळ लाभणे आवश्यक होते आणि हे या जंगल बहुल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे वनमंत्री नव्हे तर राज्याचे आर्थिक धुरा सांभाळणारे आपले मंत्री लाभलेले असल्यामुळे ही बाजू सुद्धा भविष्यात मजबूत राहणार याबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही। विकास आहे, हस्तशिल्प पूर्ण देशासाठी काम करतो, दिल्लीला गेलो, परंतु कार्यक्रम चंद्रपूरला होत आहे ऐकून मी आवर्जून सांगितलं मला इथे जायलाच पाहिजे आणि सुधीर मुनगंटीवार साहेबांनी पण इथे येत आहेत, मी ऐकून मी आवर्जून ठरवलेले जायलाच पाहिजे। आता या ठिकाणी जो कार्यक्रम आहे आपल्याला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये जवळपास 60,000 कोटी रुपयाच्या हस्तशिल्पांचे प्रोडक्शन होते आणि त्याच्यापैकी जवळपास 35,000 कोटी रुपया आम्ही निर्यात करतो। तरी बघायला गेलो की आपला जो शेअर आहे पूर्ण जगातले ते 2 ते 5% आहे, तर त्याच्यामध्ये कितीतरी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे म्हणजे पोटेन्शियल आहे ते बघायला पाहिजे। आपल्याकडे काय नाही आहे, रिसोर्सेस आहे, आपल्याकडे मॅन पॉवर आहे। भारतातले जे हस्तशिल्प आहे पूर्ण जगातले ओळखले जातात, पूर्ण जगामध्ये ओळखले जातात भारताचे हस्तशिल्पांचे जे मान आहे, जे ओळख आहे, परंतु आम्ही पाहिजे त्या प्रमाणात पुढे जाऊ शकलो नाही। त्याचे कारण काय, चायनामध्ये टेक्नॉलॉजी आणि नवीन मशीन आणून त्यांनी एवढा मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन सुरू केले कि हमें कॉम्पीट करू सकलो नहीं। बैम्बू के बारे में बहुत सी बातें कहनी है और सबसे पहली बात मैं ये कहूंगा कि हमें सबसे पहले कन्फेशन करना चाहिए कि बैम्बू के बारे में हम बहुत कम जानते हैं। खासतौर से वन विभाग में 2 साल पहले मैं एक FRI में वर्कशॉप हुई थी सर, और उसमें मैं गया था
तो पूरे देश में एक ही चर्चा का इश्यू था, प्रोडक्टिविटी ऑफ बैम्बू इन फॉरेस्ट एरियाज। और यह पाया गया कि हमारे जो फॉरेस्ट एरियाज में कुछ बहुत से कंस्ट्रेंट रहते हैं कि हमारा जो बैम्बू है स्कैटर्ड रहता है, बिखुरे स्वरूप में रहता है, कंसंट्रेटेड फॉर्म में नहीं रहता है, एरिया बड़े होते हैं लेकिन बैम्बू एरिया कहा जाता है। तो पर हेक्टेयर यील्ड जो है उस पर चर्चा नहीं। तो कि पूरे स्टेट में, पूरे कंट्री में, पूरे देश करीब 1.5, 2, 2.5 टन 3 टन पर हेक्टेयर से नहीं। महाराष्ट्र में भी, मुझे कहने में कोई छुपाने की बात नहीं है, हमारे फॉरेस्ट एरिया में जो प्रोडक्टिविटी है वो करीब 1 से 1.5 टन है फॉरेस्ट एरिया में। एफडीसीएम में 2 से 1.5 टन, 1.5-2 टन की भी है। मी सर्वप्रथम प्रांजलचं कौतुक करतो की आपल्या एका महाराष्ट्राच्या कन्येने त्रिपुरामध्ये जाऊन बांबूवर आधारित वस्तूंच्या डिझाईन्सचं मार्गदर्शन तिथं केलं आणि या ठिकाणी डिझाईन्स इन बांबू क्रॉप हे पुस्तक आज विमोचित झालं। महाराष्ट्र कुठेही मागे नाही हे मात्र यावरून लक्षात येतं की त्रिपुरात जाऊन सुद्धा आपण आपला झेंडा फडकवला आहे। विविध पुस्तकांचंही विमोचन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो। खरं तर लहानपणी आईच्या काकूच्या कथातून कल्पवृक्षाची गोष्ट मीही ऐकली, जी तुम्हीही ऐकली असेल। आणि आई आजी सांगताना, आई काकू सांगताना म्हणायची की कल्पवृक्षाच्या खालती जर एखादा व्यक्ती बसला, मनात जी इच्छा आणली ती पूर्ण होते। दावोस मध्ये जगातली 44% संपत्ती 1% लोकांकडे 5 वर्षापूर्वी होती आणि 5 वर्षानंतर जेव्हा डावोस मध्ये सर्व एकत्र झाले तेव्हा 50% जगातली संपत्ती 1% लोकांच्या हातात। आपल्या देशामध्ये 57 इंडस्ट्रियल हाऊसेसच्या हातामध्ये 25% जीडीपीचं योगदान फक्त 57% इंडस्ट्रियल हाऊसेस करतात। तर ही काही कोणत्याही अर्थशास्त्राला मानवणारी गोष्ट नाही। हजारो लोकांच्या हाताला काम, लाखो लोकांच्या हाताला काम, हीच भूमिका असली पाहिजे। आणि सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन काम करायला सुरुवात केली। मेक इन इंडिया आणि त्याचाच मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन महाराष्ट्रामध्ये मेक इन चंद्रपूर। आणि मेक इन चंद्रपूर आपल्याला करायचं असेल तर मग छोट्या छोट्या लोकांच्या हातून हे पूर्ण केलं पाहिजे। एक काळ असा होता की आज आपल्याला कौशल्य विकसित करण्यासाठी इन्स्ट्रक्टर नेमावे लागतात, पण एक काळ असा होता की ज्या ठिकाणी सुतार असायचा तीच एक इन्स्टिट्यूट होती, ज्या ठिकाणी लोहार असायचा तीच एक इन्स्टिट्यूट होती, ज्या ठिकाणी कुंभार असायचा तीच एक इन्स्टिट्यूट होती। कारण कुंभाराचा मुलगा पुन्हा न्यू व्हर्जन मध्ये पुढे त्यामध्ये रिसर्च करायचा आणि पुढे जायचा। एक चिचपल्लीमध्ये सुद्धा 67 प्रकारच्या बांबूच्या जाती लावतोय, 32 प्रकारच्या बांबूचे ऑर्डरही आपण दिले, कारण बाकी बांबू आपल्याला विकसित करावे लागतील। पण बांबूच्या बाबतीत महाराष्ट्र भविष्यामध्ये पुढे जावा। आपल्याकडे असणारे बांबू, काही बांबू प्रशिक्षण तर आपण देऊ, पण वस्तू ज्या करायच्या असतात त्याला आवश्यक असणारा ज्या पद्धतीचा बांबू पाहिजे तो आपल्याकडे नाही। पण बांबूमध्ये चीनने एवढी प्रगती केली की एखाद्या बांबूच्या फर्निचरला रंगही द्यायचं काम नाही। म्हणजे काही ब्लॅक बांबू आहे, म्हणजे तेच बांबू आपल्याला रंग द्यायचं कारण नाही, ब्राऊन बांबू आहे, आपण ऑर्नामेंटल बांबू म्हणतो, पिवळ्या रंगाचा बांबू आहे। इतके बांबू विकसित केले की त्याला रंगही द्यावं लागत नाही, फक्त त्याच्या मजबूतीचा प्रयत्न केला पाहिजे। आणि तो मजबूत जर आपण केला तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला पुढे जाता येतं। आपण सुद्धा या वर्कशॉप मध्ये सामील होऊन आपल्या ज्या अमूल्य अशा सूचना आहेत, आपल्या काही महत्त्वाच्या मार्गदर्शनाच्या काही गोष्टी असतील त्या निश्चितपणे कराव्यात। श्री सुनील जोशी, सुनील देशपांडे, संजीव करपे हे मुद्दाम या कार्यक्रमाला आले आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की चांगलं काम करायचं आहे। आपल्या सर्वांचं नाव एस पासून आहे, माझंही नाव एस पासून आहे, चिंता करू नका, नो व्हायचं काही कारण नाही। आपण सर्वजण मिळून चांगलं काम करू हा विश्वास व्यक्त करतो। ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्यांना धन्यवाद देतो। आणि बिबट सफारी करण्याच्या दृष्टिकोनातून याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला आहे आणि या निर्णयानुसार बिबट सफारी ही चंद्रपूर
व संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये करण्याचा मान्यता देण्यात आली आहे. त्याची परवानगी आम्ही आता भारत सरकारकडून घेतो आहे. ताडोब्यामध्ये जेव्हा पर्यटक येतात तर आम्ही महत्त्वाचे 3 निर्णय घेतले आहे. एक, त्यांना वन्य प्राण्यांच्या संदर्भात आणि वृक्षसृष्टीच्या संदर्भात सविस्तर माहिती प्राप्त झाली पाहिजे. दुसरा निर्णय घेतला की इथं सोयीसुविधा वाढवल्या पाहिजे, उत्तम सोयीसुविधा मनोरंजनाच्या सहित या दिल्या पाहिजे. आणि तिसरा आम्ही निर्णय या संदर्भामध्ये केला की सहजपणे वन्यप्राणी दिसण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करता येईल, ज्याच्यामध्ये बटरफ्लाय गार्डन असेल, बिबट सफारी असेल, हरणांच्या संदर्भामध्ये त्यांना सहजपणे हरिण बघण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय असेल, असे अनेक निर्णय आपण करतो. नागपूरमध्ये रेस्क्यू सेंटर आहे, मध्यवर्ती भागात आहे. तिथं 5,000 एकरमध्ये आपण गोरेवाडा प्राणी संग्रहालय करतोय आणि गोरेवाडा प्राणी संग्रहालय 5,000 एकरमध्ये करत असल्याने त्या ठिकाणी राज्य आंतरराष्ट्रीय प्राणी असणार आहे आणि या प्राण्यांच्या दृष्टिकोनातून रेस्क्यू सेंटर करणं याला मागे मान्यता देण्यात आली.